संतोष देशमुख हत्येचं समर्थन करत नाही. धनंजय मुंडेंचं समर्थन व्यक्तिगत मुद्दा आहे. झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये महंत नामदेव शास्त्रींनी हे स्पष्टीकरण केले. एका भक्ताच्या मागे उभं राहण्यामध्ये कुठलं राजकारण आहे? विरोधकांच्या टीकेला महंत नामदेव शास्त्रींनी हे उत्तर दिले. हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असं नामदेव शास्त्री म्हणतात. मृत संतोष देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ही भगवान गड उचलणार आहे. झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये महंत नामदेव शास्त्रींनी ही घोषणा केली आहे. धनंजयचा समर्थन मी करतोय हा माझा व्यक्तिगत विषय आहे. म्हणजे दोन विषय वेगळे वेगळे आहेत हे पहिल्यांदा लक्षात ठेवावं. आरोपींना शिक्षा देणं हे न्यायालयाचं सत्तेचं काम आहे, न्यायालयाचं काम आहे. आणि मी जेव्हा 2-2.5 तास चर्चा केली, धनंजयचं अंतःकरण पाहिलं, तेव्हा मला असं वाटलं की तो नक्की खूनी नाही आहेत, हत्यारा नाही आहेत. आणि त्यावेळेसचे मनोबल उंच करणं हे पारमार्थिक लोकांचं, भगवान कृष्णाचं, साधू संतांचं काम आहे. मनोबल उंच होणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणून दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. हत्येचं समर्थन आपण करत नाही हा गैरसमज महाराष्ट्राचा झाला, कारण की तत्वज्ञानाची भाषा समजण्यासाठी सुद्धा एक अधिकार लागतो. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे, मी समर्थन करायचं किंवा नाही करायचं हा माझा व्यक्तिगत विषय. मला वाटतं तो निर्दोष आहे. ज्यावेळेस दोषी होईल त्यावेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते निर्णय घेतील. वाल्मीकरांना ओळखत नाही का? ओळखतात का वाल्मीकरांना? सगळ्यांना ओळखतो मी. त्यांच्याबद्दल काय मत आहे? सगळ्यांना ओळखतो. मग त्याच्यामध्ये संत ऐका, सर ऐका, संत असंत गडावर सगळेच येतात, दारुडे जेवून जातात, सगळे जेवून जातात. पण तुम्ही असं समजता का की मी ओळखल्यानंतर मी काय केलं पाहिजे म्हणून? आणि मी माझ्या तोंडातून असा कुठला शब्द गेलाय का की जो न्यायाच्या व्यवहाराच्या बाहेर असेल? एकच शब्द आहे, धनंजयला माझा पाठिंबा आहे. याच्यावर महाराष्ट्राने राजकारण करू नये. विषय करत नाही. तुम्ही म्हटलं तुम्ही त्यांना भेटाल का? ही जी सगळी मंडळी तुम्हाला भेटायला येणार, देशमुख कुटुंब भेटायला येणार आहे, तुम्हाला अंजली दमानिया भेटायला सगळ्यांना भेटणार. कमलेशजी, तुम्हाला मी आव्हान करतो, संतोष देशमुखच्या मुलांचा सगळा खर्च भगवान गड उचलेल हे मी तुम्हाला आज शब्द देतो टीव्हीवरून.